वाटतं हा मुद्दा मगाशी नीलमताई मांडत होत्या. नीलमताई, परत मी तुमच्याकडे येतो. आता जसं परत साबळे सरही म्हणाले आणि मगाशी उपाध्यायांच्या बोलण्यामध्येही आलं होतं की त्यांच्याकडे त्यांनी फिल्टर लावलं आहे. फडणवीसांनी जसा तो शब्दप्रयोग त्यांनी केला तसं काही फिल्टर शिवसेनेमध्ये लावलं आहे का तुम्ही इनकमिंग करत असताना? उघड आहे ना, फिल्टर जो लावलेला आहे त्याच्यामध्ये काही मोठमोठे नेते निराशाग्रस्त होऊन अधांतरी लटकलेले आहेत. हे फिल्टर लावल्याशिवाय झालेलं नाहीये. कोणाचं काय झालं याची तुम्हाला चांगली मला वाटतं पुन्हा एकदा काही नेते त्यांच्याकडे जाणार नाहीत. काही नेते असं करतील की ते शिवसंग्राम मार्फत यायला प्रयत्न करतील, काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत, काही रिपब्लिकन पक्षामार्फत. हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे असं मला वाटतं. बरोबर. आता याला जोडूनच एक मुद्दा मला खरं म्हणजे उपस्थित आता इथे करायचा आहे की आता शिवसेना असो किंवा भाजप असो या दोघांच्याही सोबत आता राष्ट्रीय समाज पक्ष आलेला आहे, शिवसंग्राम आलेला आहे, RPIचा आठवले गट आलेला आहे. हे सगळे आलेले असताना यातल्या काही पक्षांना स्वतःची पक्षचिन्ह पण नाही आहेत. तर या पक्षचिन्ह नसल्याचा फटका महायुतीला या निवडणुकीमध्ये बसू शकतो. काय साबळे सर, तुमचं काय मत आहे या संदर्भातलं? बसू शकतो म्हणजे बसेलच असं नाही, पण अशी शक्यता असते. कारण लोक विचार करतात की त्यांच्या दृष्टीने महायुती म्हटल्यानंतर शिवसेना आणि भाजप हे महत्त्वाचे पक्ष आहेत आणि त्यांची दोन जी निवडणूक चिन्ह आहेत ही आता सगळ्यांना माहीत झाली. जसं काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची चिन्ह आहेत तशी माहिती आहे, तशी इतरांना अजून ती पक्षचिन्ह नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या समजा राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा स्वाभिमानी संघटना असेल तर यांचा जर प्रत्येक उमेदवार हा वेगवेगळ्या चिन्हावर उभा राहिला तर ते अडचणीचं होऊ शकतं. तर ते कशी निवडणूक लढवणार आहेत हा सेना भाजपच्या नेत्यांपुढेही प्रश्न असणार आहे. कारण त्यांनी जर शिवसेनेचं किंवा भाजपचं जर निवडणूक चिन्ह स्वीकारलं तर ते तांत्रिकदृष्ट्या त्या पक्षाचे सदस्य म्हणून ते राहतील. आणि मला नाही वाटत की शिवसंग्राम किंवा स्वाभिमानी किंवा रिपब्लिकन किंवा कुठल्याही पक्षाला आपले जे उमेदवार आहेत ते विधानसभेत अमुक एक पक्षाचे म्हणून आमदार म्हणून बसतायत असं आवडेल. त्यामुळे हा निर्णय कसा घेणार आहे ते शिवसेना आणि भाजपनेच ठरवायला. बरोबर आहे. आता हा मुद्दा मला वाटतं घेऊन आपण तुपकरांकडे जाऊयात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत, त्यांनाही या संदर्भामध्ये बोलायचं आहे की पक्षचिन्हाचा मुद्दा आहे. जर पक्षचिन्ह एक नसेल आणि मग त्याच वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळी जर चिन्ह मिळणार असतील तर त्याचा कुठेतरी फटका महायुतीला पण बसेल आणि तुमच्या पक्षालाही बसू शकतो. काय नेमकं तुमचं आहे मत त्यातलं? मला वाटतं ही गोष्ट फार काही मॅटर करत नाही. कारण राजू शेट्टी साहेब आतापर्यंत जेवढ्या निवडणुका लढले ते वेगळ्या वेगळ्या चिन्हावर लढलेले आहेत. जिल्हा परिषदची निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढले, विधानसभेची निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढले, लोकसभेची निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढले आणि परत लोकसभेची निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढले. तर त्याचा काही फरक पडत नाही. सदाभाऊ खोत जेव्हा माढ्यातून उभे होते त्यावेळी त्यांच्या बाबतीत असं बोलल्या जात होतं की त्यांचं चिन्ह जर का एखाद्या मोठ्या पक्षाचं असतं तर कदाचित ते निवडून आले असते. तर मला असं म्हणायचं आहे की मग अशोक चव्हाण तिथं निवडून आले, मग तिथं का प्रभाव पडू शकला नाही? हा काही फार मोठा डिसाइडिंग फॅक्टर होऊ शकत नाही. त्या माणसाचं काम किती मोठं असतं त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. आणि जनतेने ठरवलं तर वेळेवर आलेलं चिन्ह सुद्धा लोकांमध्ये आपण कशा पद्धतीनं रुजवतो, लोकांमध्ये ते चिन्ह कशा पद्धतीनं पोहोचवतो याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून आहेत. सदाभाऊ खोत सांगली जिल्ह्यातून माढ्यात आले, त्यांचं मतदान सुद्धा नाही, त्यांचं गाव सुद्धा नाही, परंतु ते वेळेवर शिट्टी चिन्ह मिळालं, घराघरात पोहोचवलं, फार थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये. तर मला वाटतं ती काही गोष्ट फार मॅटर निवडणुकीमध्ये करत नाही. मला वाटतं हाच मुद्दा घेऊन शिवसंग्रामचे जे आपले उदयकुमार आहेर आहेत त्यांनाही आपण हा प्रश्न विचारूयात. शिवसंग्रामचं सुद्धा पक्षचिन्ह मला वाटतं नाही आहे. तर या निवडणुकीमध्ये तुमचं जे काही चिन्ह असेल ते तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये स्वाभाविक आहे की अडचणी येतील आणि त्या जर अडचणी आल्या तर त्याचा स्वाभाविक महायुतीच्या परफॉर्मन्सवरती परिणाम होईल. काय तुमचं या संदर्भातली स्ट्रॅटेजी असेल, काय करणार आहात? युतीच्या एखाद्या पक्षाचं तुम्ही निवडणूक चिन्ह घ्याल? शिवसंग्राम ही आत्तापर्यंत संघटना म्हणून, सामाजिक संघटना म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत होती. परंतु महायुतीमध्ये जेव्हापासून आमचे नेते विनायकराव मेटे हे सामील झालेत त्यानंतर आम्ही आता गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्र जे निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे पक्षाला मान्यता म्हणून आम्हाला ती मिळावी अशा पद्धतीचा एक त्या ठिकाणी प्रस्ताव टाकलेला आहे. आणि मला खात्री आहे की नजीकच्या येत्या काही काळामध्ये आम्हाला ती पक्षाची मान्यता मिळेल आणि आम्हाला एक चांगलं चिन्ह पण मिळेल. आणि राहिला प्रश्न की लोकांपर्यंत ते चिन्ह पोहोचवायचं कसं, तर शिवसंग्रामची निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. ते शिवसंग्रामचं चिन्ह
गल्लीबोळामध्ये, घराघरामध्ये, वाडी वस्तीवर, बांधा बांधावर, शेतकऱ्यांच्या घरामध्ये पोहोचवण्यासाठी शिवसंग्रामचे संघटनेचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चितपणाने उभे आहेत आणि ते काम त्या ठिकाणी होईल. फक्त मला मी रविकांतांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की ज्या पद्धतीने समजा एखाद्या व्यक्तीला चिन्ह मिळालं किंवा नाही मिळालं किंवा त्याचं दुसरं चिन्ह असलं याच्यावर आता काही या निवडणुका ठेवल्या जातील असं मला वाटत नाही. कारण की आत्ताचा जो मतदार आहे हा 100% खूप सुज्ञ मतदार झालेला आहे. हा मतदार जो आहे हा व्हॉट्सअप वापरणारा आहे, फेसबुक वापरणारा आहे. तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल की मी माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या देवळा या गावातल्या आमच्या अगदी शेवटचं टोक जे आहे आमचं त्या ठिकाणी चिंचवा वगैरे ते गाव आहेत, तिकडे सुद्धा व्हॉट्सअप फेसबुक वगैरे लोक वापरतात. ते चिन्ह पोहोचवणं हा फार काही मोठा मुद्दा नाही. लोकांमध्ये आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी आमचे विकासाचे मुद्दे घेऊन कोणता पक्ष समोर येतो, आमच्या चांगुलच्या पुढच्या ज्या पिढ्यांसाठी चांगलं होण्यासाठी कोणता पक्ष त्या ठिकाणी लढायला तयार असतो, कोणता नेता आमचे प्रश्न उठवतो, आमच्या प्रश्नांना कोणता नेता वाचा फोडतो आणि कोणत्या नेत्यामध्ये आणि कोणत्या पक्षामध्ये ते प्रश्न सोडवण्याची ताकद आहे हे लोक बघत असतात आणि त्या पद्धतीने लोकांचं मतदान होत असतं. हे आपण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून कदाचित गेल्या अनेक वर्षांपासूनचं 60-65 वर्षांपासूनचा असलेला पंजा लोकांनी घरी बसवला हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यामुळे चिन्ह पोहोचलेलं जरी असलं तरी त्या नेत्याच्या किंवा त्या पक्षाच्या भावना या जनमानसाच्या सोबत जर नसतील तर 100% लोक त्या पोहोचलेल्या चिन्हवाल्या उमेदवाराला देखील घरी बसवल्याशिवाय राहत नाही. आणि राजू शेट्टी साहेबांसारखा जो माणूस आहे की जो तिन्ही निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर निवडलेला आहे, पैसे लोकांनी गोळा करून दिलेत, असे लोक देखील त्या ठिकाणी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. हे माझं ठाम मत आहे. बरोबर आहे. तर चिन्हाच्या वरती कोणतेही प्रश्नचिन्ह तुम्ही उपस्थित करू इच्छित नाही आहात, ही चांगली गोष्ट आहे. आता मी आपल्या शेवटच्या टप्प्याकडे खरं तर आपण आलेलो आहोत. अगदी मोजके 2 ते 3 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत आणि आता मला नीलमताई आणि केशव उपाध्याय दोघांना प्रश्न विचारायचा आहे की जो आता घटक पक्षांच्या जागा वाटपासंदर्भामध्ये आपण बोललो तसं आता भाजपला सुद्धा जागा वाढवून पाहिजे आहेत अशी चर्चा आपण वारंवार ऐकतो आहे. किमान 20-25 जागा वाढवून द्या अशी मागणी भाजप शिवसेनेकडे करते आहे. ही मागणी तुम्ही लावून धरणार आहात केशव उपाध्याय? मला वाटतं की ही चर्चा जी आहे ती चर्चा दोन्ही पक्षांचे नेते आपापसात बसून करतील. काय जे काही असेल ते असेल. जागांचं वाटप 169 राहणार का 119 राहणार का पुढे मागे होणार, मला वाटतं ही चर्चा इथे वाहिनीवरती होईल असं काही वाटत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते पुरेसे परिपक्व आहेत पण वाढीव जागा पाहिजेत हे तरी बरोबर आहे, मार्ग काढतील. पण मागणी तुम्ही म्हणून म्हणता की त्यातलं जी आहे नाही तेच सांगतो तुम्हाला, या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती वाहिनीवरती दिली जाऊ शकत नाहीत. या प्रश्नाची उत्तरं ही दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसतील. आणि आता मुळामध्ये दोन्ही पक्षांपुरत्या जागा मर्यादित. एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत 169, 119 जे काही सूत्र होतं ते सूत्र हे 2 पक्षांपुरतं होतं. आता आम्ही 6 जण आहोत. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारचं आता एक नवीन फेरमांडणी सगळी करावं लागणार आहे. त्यामुळे कुठेतरी बाबा 119 तुम्ही 24 जाणार का, तुम्ही 115 येणार का, शिवसेना 175 का शिवसेना 155 होणार, असे मुद्दे आता गैरलागू आहेत. त्यामुळे आता कोण किती जागा लढवणार हे या क्षणी सांगणं अवघड आहे. आणि उलट आम्ही हे सांगितलंय की घटक पक्षांना मी पहिल्यांदा जागा देऊ, म्हणजे त्यांना त्यांचं चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जायला मदत होईल, त्यांना अगोदर हे करू आणि त्यातनं उरलेल्या जागा ज्या आहेत त्याचं सुद्धा वाटप होईल. त्यामुळे आता कोण कमी जास्त जागा मागतंय, भाजपने 25 जागा कमी मागितल्यात का जास्त मागितल्यात, हा मुद्दा आता तशा अर्थाने गैरलागू आहे. मला वाटतं आता नीलमताई तुम्ही सांगा की जर भाजपनं वाढवून मागितल्या जागा तर त्या देण्याची शिवसेनेची तयारी असेल का? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिस्तीमध्ये आमचं पक्ष चालवला होता त्या शिस्तीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे या पक्षाचं कामकाज करतायत. आणि आमचे युतीचे सगळे नेते आणि उद्धवजी ठाकरे आहेत, भारतीय जनता पक्षाचे अमित शहा आहेत, हे सगळे मिळून यातला जो काय अंतिम निर्णय घेतील तो त्या परिस्थितीमध्ये सगळ्यात योग्य, कार्यकर्त्यांना न्याय देणारा आणि समाजाच्या मध्ये त्या संदर्भामध्ये समाधान वाटेल असा असेल याची मला खात्री आहे. संख्या काही प्रमाणात बदललेल्या असतील याचं कारण महायुतीचे घटक बरोबर असल्यामुळे त्याप्रमाणे त्याचं कसं त्याची कार्यपद्धती असेल याच्यावर सुद्धा समन्वय समितीमध्ये पुढच्या कामामध्ये स्पष्टता होईल असं मला वाटतं. आणि चिन्हांचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आमचा कुठलाही आग्रह असणार नाहीये कुठल्याच पक्षाला. कारण तुम्हाला कल्पना आहे की जानकरांनी कब्बशीवरती निवडणूक लढवली आणि शेट्टी आणि सदाभाऊंची शिट्टी होती. स्वतः प्रत्येक ठिकाणी प्रचारामध्ये आमचे नेते त्याचा उल्लेख करत होते.
परंतु मला इथे आठवण थोडी करून द्यायची आहे की महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही वेळेला काही पक्ष हे आमच्या चिन्हावर लढलेले आहेत. म्हणजे त्यांना जर का योग्य वाटलं, आमचा कुठलाही आग्रह नाही, अपेक्षा नाही, पण त्यांना जर का योग्य वाटलं तर त्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. परंतु चिन्हाच्या प्रश्नावरून कुणाला तरी गिळंकृत करणं वगैरे ही आमची भूमिका अजिबात नाही आहे. आणि म्हणून त्या पक्षाचा विचार आणि त्या पक्षाला बरोबर घेत असताना निवडून येण्याची शक्यता कशामध्ये जास्त आहे, लोकांचा विश्वास कशामुळे एकसंध राहील, या दृष्टिकोनातून निश्चितपणाने विचार केला जाईल असं मला सांगावंसं वाटतं. आणि संख्या तुम्हाला कळेलच, कारण सामला सगळ्यात आधी बातम्या कळत असतात, त्यामुळे तुमच्याचकडून आम्हाला एखादंच वाचायला मिळेल. कदाचित तुमच्याकडनंही आम्हाला लवकर सगळ्यात पहिल्यांदा बातमी काय मला वाटतं साधारण तारीख निलमताई काय मिळेल. ठरली आहे? निश्चित करायची तारीख काय ठरली असेल ना? मुहूर्त काय आहे निलमताई? या संदर्भात काहीच सांगता येणार नाही. नाही, काही याच्यावरती मी भाष्य करू शकत नाही. बरोबर आहे. एकूण महायुतीचं जागा वाटप कसं असेल याच्यावरती आपण आता सविस्तर चर्चा केली आणि यातून जो सगळा सूर निघाला, या सगळ्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून जो सूर निघालेला आहे तो असाच आहे की समन्यायी जागा वाटप असेल, त्याच्यामध्ये मित्रपक्षांना, घटक पक्षांना कुठेही दुखावलं जाणार नाही, त्यांचं हित लक्षात घेतलं जाईल. पण हे करत असताना व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा सुद्धा व्यापक समाजहिताचा प्रयत्न, तो व्यापक समाजहित जोपासण्याचा प्रयत्न महायुतीकडनं केला जाईल असं आश्वासन या सगळ्या प्रवक्त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण सगळे या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. आज आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात सोमवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.